अकोला शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर 2 दिवसात मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आल्याची चर्चा आहे। मात्र रस्त्यांची दुरावस्था, नकली हेल्मेटची विक्री आणि जनजागृतीच्या अभावामुळे नागरिक प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत आहेत। 1 ऑगस्टपासून अकोला शहरासह जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू झाली आहे। रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट वापरणे आवश्यक असल्याबाबत कोणाचेही दुमत नाही। मात्र या मोहिमेच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। गेल्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आल्याची चर्चा असताना दुसरीकडे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। विशेषतः अग्रसेन चौक ते अकोट स्टँड या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। याच रस्त्यावर अकोला पश्चिमचे दबंग आमदार साजिद खान पठाण यांचे देखील कार्यालय आहे। आमदार देखील यावर आवाज उठविण्यासाठी असमर्थ दिसत आहेत। याशिवाय हेल्मेट सक्ती लागू होताच काही ठिकाणी हेल्मेटच्या किमती वाढल्याचा आणि ISI चिन्ह असलेल्या बनावट हेल्मेटची विक्री सुरू झाल्याचाही आरोप केला जात आहे। या प्रकाराकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे। नागरिकांच्या मते दंड वसुली बरोबरच व्यापक जनजागृती, समुपदेशन, रस्त्यांची दुरुस्ती आणि दर्जेदार हेल्मेट सहज उपलब्ध करून देण्यावरही भर दिला पाहिजे। दरम्यान हे आरोप आणि मते नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली असून संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आली नाही। सर, माझं असं म्हणणं आहे की हेल्मेट सक्ती तुम्ही करा, पण सर हायवेवर किंवा मोठ्या मोठ्या रस्त्यावर, महामार्गावर करा। तुम्ही इथं शहरातल्या शहरात जर हेल्मेट सक्तीसाठी एकाच वेळेस तुम्ही 4-4, 5-5 वेळा मेमो देऊन राहिले, हे चुकीचं आहे सर। मला असं वाटतं जर सरकारनं याची दक्षता घेतली पाहिजे आणि सरकारनं मग स्वतः हेल्मेट वाटायला पाहिजे। जर एवढंच तुम्हाला असं वाटत असेल किंवा आपल्याला येता जाता तुम्ही जर मेमो देत असाल तर हे चुकीचं आहे। जवळच्या जवळच तुम्ही मेमो देऊ राहिले, घराच्या जवळ माणूस निघीन तर हेल्मेट घालून निघून काय। रस्त्याची दुरावस्था पाहून आपल्याला असं वाटते की हे हेल्मेट सक्ती असली पाहिजे, पण मला असं वाटतं की घराच्या जवळ जर तुम्ही 5 किलो 2 किलोमीटर अंतरावर जर हेल्मेट सक्तीचं हे देसान, मेमो देसान, तर ते मला चुकीचं वाटते। सरकारचा हा जो उपक्रम आहे हेल्मेट सक्तीचा, हा कुठेतरी चांगला आहे, नागरिकांच्या हितासाठी आहे, पण कुठेतरी याच्यामध्ये लोकांमध्ये जिम्मेदारीपेक्षा एक भीतीचं वातावरण निर्माण आहे आणि कुठेतरी असं वाटते की ठीक आहे, जर आपल्याला हेल्मेट सक्ती आपल्या हितासाठी आहे, आपल्या सुरक्षेसाठी आहे, तर मग रस्त्यांचं काय? रस्त्यांच्यामुळे जे अपघात होतात त्याच्यामुळे मग लोकांचा मृत्यू होते, त्याची जिम्मेदारी कोण घेणार? त्याच्यासाठी तरी काहीतरी पावले उचलली गेली पाहिजेत, एवढं आमचं मत आहे याच्यावर। आता खूप चर्चेत असलेले तुकाराम मुंडे साहेब यांच्या जसे काय ऍक्शन येतात, तर तसे कुठेतरी याच्यामध्ये एक ऍक्शन असणारा एक व्यक्ती असला पाहिजे की जे रस्त्यांची ज्यांच्यावर जिम्मेदारी आहे त्याच्यावर, समजा जर रस्त्याची काही दुर्व्यवस्था आहे आणि त्याच्यावर लक्ष दिले नाही आहे, ज्या प्रबंधाकडे याचं जे काम आहे, तर त्याच्यावर त्यांच्यावर एक स्टिक ऍक्शन घेतली गेली पाहिजे। त्यावेळेस कुठेतरी हा जो निर्णय आहे सरकारचा, हा लोकांना खूप जास्त समाधानकारक वाटेल। बहुत गड्ढे हैं, पहले बहुत अच्छा रोड था, जब 3 बार रोड बना, लेकिन फिर भी खराब रोड बना। और MLA साहब के ऑफिस के सामने इतना बड़ा गड्ढा है कि अब बहुत घातक है। हर रोज जरा अच्छा रोड बना, MLA साहब का ऑफिस है इधर रोड पर। 3 बार रोड बना, लेकिन तीनों बार फेल गए रोडी।